त्याला एका बापाच्या अवलाद असल्याचं का बघायला. जसा नार्को टेस्टला हा म्हणला होता ना, चल तू एकदम आहे का, चल नार्को टेस्ट. लय नीच आहे नाही, लय नीच आहे. आणि एखाद बार घोळात फेळात घेतला असले त्याच्यामुळे भेटेत का काय नसता. आम्हाला नाही वाटत हे दबण्यासारखे आहेत. त्याच्या पुढे झिंगूर येते. हे दोन उपमुख्यमंत्री आणि एक मुख्यमंत्री, त्याच्या पुढे चिल्लर येते. लय चिल्लर येते. ते असं लोळी तर नाही कोणकडे बी तर कळून मी नाही देणार. पण याच्याजवळ काहीतरी दिसतंय त्यांचं. आणि मग हे असं बायावणी तसले ते मी चाळे करतोय. मी हिडो टाकी लेंड्या घाली पुढे औषध घाली, हे असलं बायाच्या वाहनाचं आहे. त्याला एका बापाच्या अवलाद असल्याचं का बघायला. जसा नार्को टेस्टला हा म्हणला होता ना, चल तू एकदम आहे का, चल नार्को टेस्ट. असे मर्दाचे काम करायचे. याच्याजवळ काहीतरी असं, कारण याला ते बायाचे व्हिडिओ करायला लावतं, काय करायला लावतं. मायाचं तर तेच करायला सांगितलं होते. 3 प्रकार सांगितले होते त्यांना. एक तर म्हणे याच्या जेवणात गोळ्या घाला, त्या विषारी गोळ्या, आणि याला मारून टाका ते. आणि आता बघा एवढा वट होता यांचा, आता शेळ्याच्या त्याच्या लेंड्या घेऊन पळायला. यांचा असं वट होता, यांचा कचराच केला. आणखी लय धिंगाणा करणार यांचा. हे जवळ असे लोकांना त्रास देणार, दहशत माजवणार, तोवर यांची पुरी जिरविणार आहे. हे जर नीट नाही राहिले ना, यांची पुरी जिरविणार आहे. आणि यांना संतोष भाईच्या प्रकरणात जेलमध्ये घालणारच. त्यांना दुसरं काम सांगितलं की याच्या गाडी अंगावर घाला. आणि तिसरं काम सांगितलं की रेकॉर्डिंग खोट्या बना, व्हिडिओ बना, करा व्हायरल. कारण ते काय असं शरण येत नाही ना, त्याला बदनाम करून टाका. माझ्या जातीसाठी लढतो भाऊ मी, गोरगरिबांच्या लेकरासाठी. संतोष भाईच्या प्रकरणात लढू नको का? गोरगरीब मराठ्यांसाठी लढू नको? त्या लेकरा बाळा न्याय देऊ नको का? मग तू मला मारून टाकणार, बदनाम करणार, माझा समाज कसा का विश्वास ठेवी? तू कसले व्हिडिओ बनवणार, कसल्या रेकॉर्डिंग बनवणार, टाकून देणार पैशाच्या जोरावरती, माझा समाज विश्वास ठेवणार. आणि मी कोणासाठी जीवन वाहून घेतलंय माझं? हाडाची काढ कोणासाठी केलेत मी? ह्याच गोरगरिबांच्या समाजाच्या लेकरासाठी केले. सगळं डावावर लावलंय मी, माझं अख्खं कुटुंब, मी सुद्धा स्वतः. आणि नीच पायदास असली की व्हिडिओ बनवणार, टाकणार, त्याच्यावर माझा समाज आणि सरकार पण विश्वास ठेवणार का? ते असलं नीचे. त्याच्यामुळं त्यांचं काहीतरी असू शकतं म्हणून हे भीत येत. नसता असे लात मारून बाहेर काढ असताना त्याला बहुतेक अंदाज येतोय. नसन तर त्याला लात मारून बाहेर काढ. तुमजवळ काहीच नसन ना, त्याचं तुमजवळ काही गाबाळ नसेल तर लात मारून बाहेर काढा. काही गरज नाही. लय ओबीसीचे नेते आहेत भारी भारी, त्यांना मोठं करा आणि तुमचा पक्ष पण वाढवा. हे ठुलं की मराठा तुमच्यापासून हळूहळू बाजूला सरकणार आहे. तुम्हाला एक दिवस दिसणार. बघा तुम्ही दिसताय का? कारण आमच्यासाठी संतोष भाईचं प्रकरण खूप महत्वाचं. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.